वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आज कंपॅरेटिव्हली आपल्याला सोपा समाज शिकायचा आहे. सोपा आहे पण आपला स्वभाव तसा नाही आहे, त्यामुळे आपण कुणाचं ऐकायला तयार नसतो. दुसऱ्यानी ऐकावं असं आपल्याला वाटतं. आपण मुलांच्या बाबतीत नातवंडांच्या बाबतीत आपला डायलॉग असता, जरा माझं ऐक. आपण नाही कुणाचं ऐकणार. तर ते आपल्याला समर्थ श्रवणाचं महत्त्व सांगणार आहे. एखादा विषय महत्त्वाचा असता की समर्थ वारंवार त्याची आठवण देतात. नवविधा भक्तीमध्ये पहिली श्रवण भक्ती सांगून झाली आहे. सगळ्यात 9 प्रकारामध्ये ऐकणं हे किती महत्त्वाचं आहे. काय ऐकल्याचे फायदे होतात. समर्थ म्हणतात, श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा. 2-4 दिवस नातू लहान राहिला होता, वय वर्ष 1.5. पण लक्षात असं आलं की श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ हे ते 1.5 वर्षाच्या जीवाला पण कसं कळतं. माझ्या तिथे आला, मी एका वाटीत आपले 4 बेदाणे दिले, ते खाई पण बसला. संपल्याबरोबर माझ्या मागे आला. तर मी बेदाणा शब्द म्हटला नाही, काही नाही, फक्त वाटी आण. लगेच तुरु वाटी आणली. काय ऐकलं की काय फळ मिळतं ते त्या जीवाला पण कळतं. आता काय सांगितलं, वाटी आण, एवढंच. त्या वाटी आणायचं फळ काय आहे. खरं इतकं सोपं आहे की समर्थ सांगतात की श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ. ऐकलं तर आपल्याला हवं ते फळ मिळतं, असं खरा अनुभवही आहे आणि संत आपल्याला सांगतातही आहे. परंतु आपण ऐकत नाही ही मात्र गोष्ट खरी आहे. कारण आपल्याला तो अनुभव असला, आपल्याला माहीत असलं तरी विश्वास कमी पडतो. थोडी श्रद्धा डळमळीत असते आपली आणि त्यामुळे मनात असतं की संत सांगतात तर बरोबर आहे ना, पण तरी आपण प्रत्यक्ष कृती करत नाही. आपल्याला पहिल्या 38 ओव्यांमध्ये समर्थ ऐकण्याचं फळ काय मिळतं त्याची अगदी सविस्तर फलश्रुती सांगणार आहेत की ऐकलं तर काय होतं. खरी गोष्ट आहे की त्या फलश्रुतीच्या ओव्याचं आपण वाचल्या ना तर एक समर्थ हळूच आपल्याला सांगतात की आपण आपली एक परीक्षा घ्यायची. नाही, आपणच आपली एक परीक्षा घ्यायची की श्रवण करण्यापूर्वीचे आपण आणि श्रवण केल्यानंतरचे आपण. म्हणजे समजा एखाद्या ग्रंथाचा आपण अभ्यास सुरू केला आहे तर आपल्यात काही फरक पडला का, असा प्रश्न आपणच आपल्याला विचारायचा. आणि त्याचं जर पॉझिटिव्ह उत्तर आलं तर मग ते बरोबर आहे, जे चाललं आहे त्याला हरकत नाही. तर समर्थ आपल्याला सांगतात की आपणच आपली परीक्षा घ्या की श्रवण केल्याचा खरंच काही उपयोग झाला आहे का, आपण जे करतो आहे त्याचा आपल्याला काही फायदा झाला आहे का. पत्रकारात दासबोध अभ्यासाच्या पहिल्या परीक्षेचा पहिला पेपर जो आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारलेला असतो. साधारण वर्षभर अभ्यास झालेला असतो, वर्ष पुरं होणार असतं आणि तो प्रश्न येतो की गेले वर्षभर तुम्ही दासबोधाचा अभ्यास करताय. आता दासबोधातल्या म्हणजे काय 12 महिन्यामध्ये 12 समासांचा अभ्यास असा काही खूप नसतो झालेला, पण जरा त्याची तोंड ओळख झालेली असते असं म्हणायला हरकत नाही. तर तेवढ्या ओळखीवर तुमच्यात काही बदल झाला का असा प्रश्न विचारलेला असतो. आणि बहुतांशी एकूण एक विद्यार्थी लिहितात की हो माझ्यात बदल झाला, मला पूर्वी एवढ्या तेवढ्यावरनं राग यायचा, आता मला राग येत नाही, म्हणजे कमी येतो किंवा आला तरी माझं मला कळतं की रागून काही उपयोग नाही आहे. त्यामुळे आपण न रागवता आपल्याला काय जमेल ती कृती करावी. अशा प्रकारचा बदल आपला आपण समजून घ्यावा असं आपल्याला समर्थ सांगतात. याचा अर्थ आत्मपरीक्षण करावं तर श्रवण केल्याचा उपयोग आहे. नाहीतर ग्रंथ अनेक वाचलेत पण त्याचा आपण आपल्या स्वतःला काही उपयोग करून होतो आहे की नाही हे पाहिलं नसेल तर काय उपयोग. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात क्रिया पालटे तत्काळ आणि तुटे संशयाचे मूळ एकसरा. आपल्याला ना सगळ्या प्रकारचा संदेह असतो. हे केल्याने काय होणार आहे, असं केल्याने काय होणार आहे, काय त्या परीक्षात अर्थ आहे, परीक्षा देऊन काय होणार आहे, सारखा संशय. तर तुटे संशयाचे मूळ एकसरा. बरं लगेच एकसरा म्हणजे लगेच ताबडतोब त्वरित संशय नाहीसा होतो जर आपण नीटपणानं ग्रंथाचं श्रवण केलं तर. आता आपण ग्रंथाच्या अभ्यासाबद्दल बोलतो आहे म्हणून मी ग्रंथाचं म्हटलं, पण सगळीकडे आपल्याला हा अनुभव येतो
मुलांना सांगता येतो की जरा थांब अरे, मी काय सांगते ते ऐक, ते मी काय सांगते ते ऐक आणि शांतपणे ऐक, याच्यामध्ये तुझं काय आहे ते ही त्याचं मी सांगणार आहे, असा त्याचा सगळा अर्थ असतो. असं वारंवार आपण घरामध्ये सुद्धा सगळ्यांनाच, मुलांना काय सगळ्यांनाच सांगावं लागतं, जरा ऐक माझं काय म्हणणं आहे ते. तर असं होतं. त्यांनी पहिल्या 38 ओव्यांमध्ये काही प्रश्न आपण आपल्याला विचारावेत. आता आत्मपरीक्षण म्हटलं आहे त्यामुळे प्रश्न स्वतःलाच विचारायचे आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं काय मिळत आहेत, बरं आपलेच प्रश्न आपलीच उत्तरं, त्यामुळे काय परीक्षा पेपर कोणाला दाखवायला जायचं नाही आहे, त्याचे काही मार्क मिळणार नाही आहेत, आपणच आपल्याला मार्क द्यायचे आहेत. त्यावेळेला खरंच तुमच्या मनामध्ये भक्तीबद्दलचा विचार दृढ झाला आहे का, भाव तेथे बळ असं आपण म्हणतो, तर खरंच तो अंतःकरणामध्ये भाव थोडा थोडा का होईना भगवंताबद्दलचा भाव आपल्या मनामध्ये आवड निर्माण झाली आहे का, तो वाढला आहे का, असा आपला आपण विचार करायचा की आपण तिथे रमतो का, आपण कुठे रमतो आहोत, आपल्याला कुठे आवडतं आहे. याचा अर्थ असा नाही की एकदा का ह्या भक्तीच्या मार्गामध्ये शिरलं की अन्य काही आपल्याला आवडूच नाही आहे, असा काही त्याचा अर्थ नाही आहे. परंतु इथे आपल्याला अधिक आवडतं का, इथे आपण रमतो का, असा आपणच आपल्याला प्रश्न विचारावा. दुसरा प्रश्न लगेच समर्थाने विचारला आहे, आसक्ती कमी झाली आहे का अजून हे हवं आहे, हे हवं आहे, हे हवं आहे असं वाटतं आहे का, ठाण्यामध्ये एक्झिबिशन्स लागलेत, एकदा तरी चक्कर मारून यावं, घ्यायचं नाही आहे मला काही पण बघते जाऊन, आता नाही घ्यायचं तर कशाला वेळ घालवायचं, बघते जाऊन पण जाऊन यायचं, एक चक्कर मारून यायचं. हे जे की आहे हा आसक्तीतला थोडासा प्रकार आहे की मला आता त्याच्याशी काही कर्तव्य नाही आहे, काही घ्यायचं नाही आहे, मला काही नको आहे, मग जायचं आहे कशाला हो, पण तरी इच्छा होतेच. तर तो प्रश्न आपणच आपल्याला विचारायचा, आपणच आपलं त्याचं उत्तर घ्यायचं, आपल्यातच काही परिवर्तन झालं आहे का आपणच ठरवायचं. अशी काही लगेच आसक्ती जाते असं नाही, आपण असं ऐकलं की लगेच अगदी काय त्या एक्झिबिशनच्या पाट्या बघायच्याच नाहीत असं काही करायचं नाही, परंतु मनाशी विचार करायचा की अशी काही विरक्ती आपल्याला आली आहे का, अशी आसक्ती जी आहे ती आसक्ती अजून आपल्याला हवं आहे नको आहे असं वाटतं की नाही. तर तो आपण विचार केला तर आपल्या एकीकडे आसक्ती कमी होणं म्हणजेच अंतःकरणाबद्दलचा भगवंताचा भाव वाढणं आहे. त्यामुळे एकावर एक सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. यातलं तराजू आहे तो इकडे कमी झालं की इकडे आपोआपच तराजूवरती जाणार तसं आहे. त्यामुळे अभिमान कमी झाला का, अहंकार कमी झाला का, आसक्ती कमी झाली का, विरक्ती आली का, भक्तिभाव वाढला का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हटलं तर आपल्याला एक मिळालं की अन्य सगळे मिळाले अशा तऱ्हेचीच उत्तरं सगळी असणार आहे. ममत्व आपलं कमी झालं का, आपलं चित्त शुद्ध आहे का. आता चित्त शुद्ध आहे का असं म्हटलं तर आपण म्हणतो या माझ्या मनात अगदी कुणाबद्दलसुद्धा वाईट विचार येत नाहीत हो, असं आपण लगेच आपलं शुद्ध चित्त असल्याचं निर्वाळा देऊ शकू नाही. अशातला बघणे होतंही तसं की आपल्या नाही मनामध्ये कोणाच्या वाईट विचार येणार, पण तरी आता आपल्याला आत्मपरीक्षण करायचं आहे ना. मग आत्मपरीक्षण केलं की आपल्या लक्षात असं येतं की अरे बारीक बारीक गोष्टींमध्ये आपण अकारण तुलना करतात. म्हणजे मी नेहमी गमतीनं म्हणते की एखाद्या नातेसंबंधातली आपली जवळची नातेसंबंधी बहीण म्हणा, जाऊ म्हणा, अगदी जवळची मंडळी असेल तरी हिला कधी फोन करायला नको, मीच काय तो करायचा. कर ना, तुला वेळ आहे, तुला आठवण झाली आहे, तुला वेळ मिळतो आणि करावं असं वाटतं, तिच्या पुढची कशाला वाट बघायची. तर हे असं वाटणं हे सुद्धा ममत्व आहे किंवा मी पण आहे ना, ते सुद्धा वाटायचं खरं कारण नाही आहे. समर्थ आपल्याला सांगतात की आपल्यामध्ये बदल होणं म्हणजे काय, तर हे जे ममत्व आहे, मीपणा आहे, मी करते म्हणून, तर हा कमी झाला आहे का असा प्रश्न आपल्याला विचारायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मी आनंदी आहे का, मी समाधानी आहे का. मी ज्याच्यात समाधानी आहे ती गोष्ट चांगलीच. मग 3 तास सुंदर गाणं ऐकणं, एखादं नाटक बघणं, ह्याच्यात पण मी आनंदी समाधानी असू शकतेच की. म्हणजे ते करू नका असं थोडंच समर्थ म्हणतात. प्रश्न असा आहे आपण आनंदी आहोत का. शेवटी आपण जे काही करतो ते आनंदी राहण्यासाठी, समाधानी राहण्यासाठी करतो. त्यामुळे कुणाला कुठे समाधान मिळेल हा प्रत्येक व्यक्तीचा त्या विषयाप्रमाणे आवडीचा भाग आहे. तर ते काही टाळायचं नाही आहे. हळूहळू ते आपल्याला देणार आहेत की या ज्या सगळ्या अन्य ठिकाणी आपल्याला आनंदाच्या समाधानाच्या गोष्टी आहेत असं वाटतं तर त्या चिरकाळ टिकणाऱ्या नाहीत. त्यामुळे पुन्हा ते भगवंताच्या भक्तीकडे आपल्याला आणतात की हे जे की हे वाढतं आहे. 3 तास एखादं नाटक पाहिलं आणि मग ते खूप आवडलं आणि मी अगदी रमून गेले, पण पुढल्या वेळेस पाहताना ते पुढे काय आहे ते कळलं आहे. त्यामुळे ते रमणं आता होणार नाही. त्यामुळे समाधानाची क्वालिटी कमी कमी होत जाते बाकी सगळ्या क्षेत्रामध्ये.
आणि भगवंताच्या या भक्तीच्या क्षेत्रात समाधानाची क्वालिटी वाढत जाते. आणि म्हणून ते म्हणतात की ठीक आहे आत्ता चालेल, पण आपल्याला प्रश्न विचारा की आपण समाधानी आहोत का, आनंदी आहोत का. आणि स्वाभाविकच एवढ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली की मग कुठे संशयाचे मुळे कसरा, संशय सगळा निघून जातो असं मिळेल. आता हे सगळं काही लगेच होणार नाही. आपल्याकडे मराठीत म्हणे ना, पी हळद हो गोरी, असं नाही होणार, लगेच नाही होणार. त्याला काही वेळ लागेल. अनेक वर्ष. एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करायला तर 12 वर्ष लागतात. कुठलीही कला अवगत करायची झाली तर 12 वर्ष ती घासावं लागतं, काम करावं लागतं, त्याशिवाय होत नाही. त्यामुळे हे कसं पटकन होणारं, लगेच होणारं असं नाही आहे. थोडा वेळ लागेल. अगदी अविश्रांत ज्याला म्हणतो ना, अशी मेहनत घ्यावी लागेल, दीर्घकाळ मेहनत घ्यावी लागेल. शिवाजी असा हा विषय आला की आपल्याला शिवाजीराव भोसल्यांची आठवण होते. शिवाजीराव भोसल्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही एवढं तुमच्याचं वक्तृत्व आहे आणि किती शब्दांची फेक आहे, एका अक्षराच्या बदलाने असे काही शब्द ते बरोबर वापरतात आणि वाक्याच्या वाक्यात हे कसं काय तुम्हाला जमतं. तर त्यांनी दिलेलं उत्तर ऐकण्यासारखं आहे आणि आपल्या श्रवणभक्तीला उपयुक्त आहे. त्यांनी म्हटलं की मी फलटणचा आणि त्यामुळे मी पुण्याला शिक्षणासाठी आलो. पूर्वी 11वी होतं. 11वी झाल्यावर पुण्याला ग्रॅज्युएट होईपर्यंत 4 वर्ष मी पुण्यात राहिलो. आणि माझा रोजचा कार्यक्रम काय असायचा की रोज सकाळी वर्तमानपत्रामध्ये बघायचं, सकाळमध्ये एकाखाली एक कार्यक्रम यायचे पुण्यामध्ये कुठे कुठे काय काय आहे आणि त्यातला एक कार्यक्रम निवडायचा. तर मी 365x4 एवढी विविध विषयांवरची प्रवचनं ऐकली आहेत, निरूपणं ऐकली आहेत, भाषणं ऐकली आहेत. भले राजकारणी असतील, अन्य कुठली असतील, पण एकही दिवस माझा असा जायचा नाही की संध्याकाळी मी कुणाचं तरी भाषण ऐकायला गेलो नाही. आणि म्हणून ती जी काही प्रगल्भता आली, त्या प्रगल्भतेचा परिणाम आहे की मी एखादा विषय असा उत्तम रीतीने मांडू शकतो. आपण जर जागर म्हणून एका पुस्तकाचं वाचन सध्या करतो आहोत. 365 दिवसाचे गुणिले 2 असे 2 खंड आहेत, जागर 1 आणि जागर 2, म्हणजे 750 विषयांवरती शिवाजीराव भोसल्यांनी लेखन केलं आहे. 1 पान, 1 ते 1.5 पान, पण असा काही विषय ते आपल्यासमोर मांडतात की त्या विषयावरचं आणखीन काय असणार आहे असं आपल्याला लगेच लक्षात येतं. तर इतकी प्रगल्भता कुठून येते? श्रवणाने. त्यांनी दिलेलं उत्तर आहे आणि समर्थ पण आपल्याला तेच सांगतात. आपण परमार्थाच्या क्षेत्रात आहोत, त्यामुळे आपण परमार्थाचा विचार करू. ऐका परमार्थाचे साधन जेणे होय समाधान, ते तू पण श्रवण हेची जाण. श्रवणाने तुला हे सगळं प्राप्त होईल आणि अत्यंतिक समाधान तुला मिळेल असं समर्थ आपल्याला खात्रीनं पहिल्याच ओवीत सांगून टाकतात की श्रवण केलं तर काय होईल. आणि सगळ्या त्या पहिल्या ज्या फलश्रुतीच्या ओव्या आहेत ना, त्या ओव्यांची सुरुवात श्रवणे 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 या शब्दांनी होते. म्हणजे श्रवणाने काय काय मिळेल, काय काय मिळेल, काय काय मिळेल याची यादी आपल्याला ते देतात. अगदी छानपैकी भक्ती वाढेल, विरक्ती वाढेल, आसक्ती संपेल. आणि समर्थांची एक अशी सांगण्याची ढब आहे. 4 अर्धचरण आहेत ना, 3 अर्धचरण आहेत आणि 4था अर्धचरण नकारात्मक, की सगळं श्रद्धा मिळेल, भक्ती मिळेल, विरक्ती येईल, लगेच पण आसक्ती नाही, आसक्ती संपेल. असे त्या स्टाईलने त्यांनी सगळ्या ओव्या लिहिलेल्या आहेत. चित्तशुद्ध होईल, बुद्धी दृढ होईल, अहंकार संपेल, असं त्या पद्धतीने केलं. त्या वाचतानासुद्धा आपल्याला असं वाटतं की अरे छान, 3 गोष्टी मिळणार, म्हणजे मिळणार जास्त, सोडणार एकच, आणि ते सोडणं महत्त्वाचं पण आहे. असं सगळं त्यांनी 36 ओव्यांमध्ये फलश्रुती आपल्याला सांगितली. सत्संगाचा पण महिमा या फलश्रुतीमध्ये त्यांनी सांगितलं की सत्संगावरी श्रवण तेणेच कळे निरूपण. आता इथे निरूपण म्हणजे केवळ भाषण किंवा प्रवचन एवढाच त्या निरूपणा शब्दाचा अर्थ नाही. आपल्याला जो संबंध दासबोधामध्ये सार असार विवेक असा शब्द वारंवार येतो, किंवा आत्मा अनात्मा विवेक असं येतं, त्या सगळ्या शब्दांची ओळख आपल्याला सत्संगामध्ये होते. नुसतं ग्रंथ वाचून आपल्याला कळत नाही आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय. आपल्याला सार असार चांगलं वाईट कळतं. नेहमी संत मंडळी आपल्याला सुपाचं आणि चाळणीचं उदाहरण देतात की काय हवं ते घ्यायचं आणि नको ते टाकायचं, याच्यासाठी या 2 वस्तू असतात. तसं मला इथे आहे की काय घ्यायचं आणि काय टाकायचं हे कळलं पाहिजे, ते सत्संगामध्ये कळतं. सत्संगाला गेलं की आपल्याला या गोष्टी कळतात. असा हा पहिल्या 36 ओव्यांच्या फलश्रुतीचा भाग आहे. तो तुम्ही ओव्या वाचलात की तुमच्या लक्षात येईल. पण त्यांनी आपल्याला परमार्थाला 5 गोष्टी अतिशय आवश्यक आहेत, त्याची एक यादी आपल्याला दिली. आत्ता जसं म्हटलं, यादी म्हणजे शब्द माहितीचेच आपल्याला, पण आपल्याला सगळ्यातलं असं थोडक्यात लागतं ना. पटकन काय ते मुद्देसूद सांगा, बाकी फापड पसारा नको. 80, 85, 110, 120 ओव्या आल्या की असं वाटतं बापरे केवढा मोठा समाज. पण तेच आपलं 30 ओव्या, हां मग ठीक आहे. तर तसं आपलं आहे, कारण थोडक्यात काय तर सांगा. तर समर्थाने 5च आपल्याला गोष्टी अशा दिल्या की ह्या परमार्थामध्ये
अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे श्रवणाकडूनच मिळणाऱ्या, पण काय व्हायला पाहिजे श्रवण केल्यामुळे, तर आत्ता म्हटलं तसं संशय आपला फिटला पाहिजे, दृश्याची आसक्ती कमी झाली पाहिजे, भगवंत हवा असं मनाला वाटलं पाहिजे. त्या संघाचे एक भिडे म्हणून वकील होते, फार काही देवाला मानायचं नाही, संघावरती भक्ती होती परंतु देव मानायचे काही हे नव्हते. पण एक दिवस लोक पण लक्ष ठेवून असतात ना, तर त्यांच्या ऑफिसवर बरीच मंडळी बसली होती आणि एक दिवस कधी नव्हे ते कोर्टात जाताना त्यांनी देवाला नमस्कार केला आणि निघाले. ते एकाने टोकलंच, आज काय वेगळं, आज तुम्ही देवाला नमस्कार केला, असला तर आपला करून ठेवतो, एका वेगळ्या कामासाठी मी जातोय, तर इतपत नाही चालणार, असला तर करून ठेवतो असं नाही. देवावरती आपली श्रद्धा असली पाहिजे, भक्ती असली पाहिजे की तो मला मदत करणारच आहे. सध्या आपल्या मनाच्या श्लोकामध्ये आहे, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी, भगवंत भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही अशी खात्री आपल्याला भगवंत देतो आहे. त्यांनी मुळी आपल्याला शब्द दिलेला आहे की काळजीच करू नका, तुम्ही मला सांगा, मी तुमच्या मदतीला आलोच आहे. पण ही जी काही श्रद्धा आहे तो पक्का निश्चय आपल्या मनामध्ये असला पाहिजे. आपला असतो म्हणजे कितपत असतो, फिक्स डिपॉझिट एवढा नसतो. एवढीचवरती आपला जेवढा विश्वास आहे तेवढा इकडे नाही. झालं तर म्हातारपणी काही झालं तर, ही जी सोय आपण करून ठेवलेली असते त्याच्यावर आपला जेवढा विश्वास आहे, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, आजूबाजूला किंवा काय नातेवाईक मंडळी आहेत, परदेशात मुलं असल्यावर इथे ज्यांच्याशी आपण थोडासा संपर्क ठेवून आपण केलेली असते आपली व्यवस्था, तर अशा सगळ्यांवर आपला जेवढा विश्वास असतो तेवढा तरी देवावर ठेवावा की असं होणारच नाही, काही काळजी करायचं कारणच नाही आहे, कशाला काय होणार आहे, सगळं छान होईल. काल झालं निरूपण, आज गेल्या, असं होईल, काही काळजी करायचं कारण नाही. अशा पद्धतीने त्याच्यावर टाकायचं ना भार की तो सगळं करून घेईलच. मी एवढं यांनी का सांगू का, मी 2 प्रसंग माझ्या घरात बघितले. माझे वडील 75 साली आणीबाणी झाली ना, त्यावेळेला 1.5 वर्ष तुरुंगात गेले. त्यांचं मिसाखाली तर अटक नाव होतंच. छोट्या गावातनं ना एकमेकांना माहिती असते. तर तिथे जो पोलीस इन्स्पेक्टर होता त्याच्याकडे यादी आली होती की ह्या संघवाल्यांना पकडायचं आहे, फक्त त्यांच्यावर नजर ठेवून राहा. आणि म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की तुझं नाव आहे, बाळ म्हणायचं वडिलांना, बाळ तुझं नाव आहे लिस्टवर, मी केव्हाही येईन आणि चंबुगोबाड आवरायला लागेल. तशी ते म्हणाले की काही हरकत नाही, पण आता तू मला एवढं सांगतोच आहेस तर माझं एक काम कर. तर काय, मला ना मी जिथे ते नोकरी करायचे शाळेमध्ये, तर मला शाळेच्या वेळात शाळेत पकडायला ये, मला असं रात्री बित्री घरी नको पकडायला येऊ. त्यांचा उद्देश वेगळा होता की शाळेच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, गावातल्या लोकांना, शाळेची जी स्कूल कमिटी असते त्या कमिटीला हे जे काय चाललं आहे आणीबाणी प्रकरण ते कळावं. ते कळेल कसं की एखादा चांगला सटशीत मुख्याध्यापक त्याला का पकडून देत आहेत. खेड्यामध्ये वातावरण असं असतं, कोणीतरी गुन्हेगार, चोर, दरोडा काहीतरी घातला आहे तर त्याला पकडून देतात पोलीस, यांना का पकडतात. मग मला सांगता येईल गावातल्या लोकांना की आणीबाणी म्हणजे काय चाललं आहे देशामध्ये आपल्या, तर ते मला करायचं आहे, तर तेवढी तू माझी ऐक गोष्ट. तर ना एवढंच करतो म्हणाला. आणि वडील माझे शाळेमध्ये होते, 10 साडेदहाला शाळा सुरू झाली तेव्हा 11 ते 5 शाळा असायच्या, सगळ्या 2-2 ह्याच्यात की खेड्यातल्या शाळा नसायच्या. शाळा सुरू होती, वडील शाळेमध्ये होते, सगळी शाळा सुरू असताना ढाळ पोलिसांच्या व्हॅन गाड्या ग्राउंडमध्ये आल्या. लोक घाबरले, हा काय प्रकार आहे. मग वडिलांनी लगेच पोरांबरोबर निरोप पाठवले, स्कूल कमिटीला बोलावून घेतलं, खेड्यातले सगळे गावातले लोक बी आले, छान मैदानात सभा झाली आणि वडिलांनी आणीबाणी म्हणजे काय हे सगळं सांगितलं आणि शाळेमध्ये स्वतःला अटक करून घेतलं. जसं आपण म्हणतो ना, ठरवतो ना, श्रद्धा जर असेल आपली आणि त्या कामावरती, देवच असं नाही, त्या कामावर आपली श्रद्धा पाहिजे की तसं घडवतो देव आपल्याला. दुसरी एक गोष्ट, नेहमी शिवतारगाईचं काम करताना माझा भाऊ म्हणायचा की अहो तिथे फोन नाही, तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही काही करू शकत नाही, तर तुम्ही राहू नका, जा, आपण परत या ना. तर ते काही तसं करायचं नाही, ते तिथेच राहायचं आहे. आणि ते वारंवार आम्हाला सांगायचं आहे, समर्थ सगळी काळजी घेतील, समर्थ सगळी काळजी घेतील, हे कायम त्यांच्या तोंडी वाक्य असायचं. आणि मग आम्हाला म्हणायचे पण की मला ना समर्थांनी सांगितलं आहे इथेच मला शेवटचा श्वास घ्यायला मिळू दे. आणि तसंच झालं. पहाटे 4 वाजता समर्थांसमोर जपाला बसलेले असताना शांतपणे देह ठेवला. जसं आपण ठरवतो तसं तो करतो, याचं घरातच मला उदाहरण मिळालं आहे.
मग आपण का नाही चांगलं ठरवायचं? आपली मुलगी जवळ नाही, काय होईल, भविष्यात काय होईल, आजारी पडू का काय, कशाला प्रश्न निर्माण करायचे? तुटे संशयाचे मुळे कचरा, काढून टाकायचा मनातला संशय. येतो, मनुष्य स्वभाव आहे, त्यामुळे स्वभावाप्रमाणे मनात विचार येणार, लगेच काढून टाकायचे. लगेच त्यांना सांगायचं की तुम्हाला प्रवेश नाही, चले जाओ याचे. असं केलं तर मग आपल्याला ह्या परमार्थात आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी 5 समर्थ सांगतायत तेवढं जमलं पाहिजे. तर भगवंत आहे असं मनाला वाटलं पाहिजे, खात्री वाटली पाहिजे की होणार, तर मग काम होतं. हळूहळू प्रतिभा जागी होते. आपल्याला जे म्हणायचं आहे ते योग्य शब्दात मांडण्याची आणि दुसऱ्या माणसाला पटवून देण्याची कला अवगत होते. प्रतिभा जागी होते म्हणजे काय? सगळेजण की जनाबाईसारखे अभंग करतील, बहिणाबाईसारखे अभंग करतील असं नाही, तर आपल्याला पटलेला मुद्दा आपण योग्य शब्दामध्ये दुसऱ्याला सांगू शकू, मांडू शकू, दुसऱ्याला पटवून देऊ शकू, अशी आपल्याला कला मिळते. आणि 5वं, मन एकाग्र करण्याची आपल्याला कला साधते. कितीही बाहेर आवाज असू दे, पण आपलं मन शांत राहू शकतं, एकाग्र राहू शकतं जर आपण श्रवण केलं तर. श्रवण केल्याचे फळं चाललेलं आहे. त्या परमार्थातल्या या 5 गोष्टी श्रवणाच्या सहाय्याने आपल्याला प्राप्त होतात असं खात्रीनं समर्थ आपल्याला या समासात सांगणार आहेत. पहिल्या 15 ओव्यांमध्ये हे 5 मुद्दे आलेले आहेत. बरं, श्रवण कुणाकडून करायचं त्याच्या संबंधी आणखीन एक आपल्याला समास शिकायचंच आहे नंतर, पण सत्पुरुषाकडून श्रवण करावं म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या अनायसे लाभतात. म्हणजे असं आहे ना, मराठे काका सांगायचे, मला म्हणाले की अगं कशाला आपण एवढे ग्रंथ घेऊन बसायचं, एवढे सगळे ग्रंथ वाचून यांनी लिहिलं आहे ना, मग तेच आपण वाचावं ना. तर मला अगदी ते पटायचं. खरंच आहे की जर का बाकीच्या आता वरदानंद भारतींनी पुस्तक लिहिताना किंवा सुनील चिंचोळकरांनी मनाचे श्लोक लिहिताना प्रस्तावनेमध्ये यादी दिली की हा ग्रंथ लिहिताना मी एवढे एवढे ग्रंथ वाचले. मग आता त्यांनी वाचले, त्यातलं सार त्यांनी काढलं, आपल्याला रेडी मिळालं, मग परत कशाला आपण त्या जुन्या ग्रंथात शिरायचं आहे. त्यामुळे स्वाभाविकच आहे सत्पुरुषांकडनं झालेलं लेखन किंवा सत्पुरुषांकडून आलेले विचार हे आपल्याला अनायासे मिळतात. आपल्याला परिश्रमच पडत नाहीत, सहजपणानं आपल्याला ह्या गोष्टी प्राप्त होतात. आणि असं केलं की आपल्या जे काही परमार्थामध्ये आपल्याला गोष्टी हव्या आहेत, संशय फिटायला वगैरे हवा आहे, आसक्ती जायला हवी आहे, ते आपोआप होतं. श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय फिटे, श्रवणे विषयाचे ओढे तुटवली जाती, आपोआप सगळ्या विषय वाचायला वगैरे संपतात. आणि श्रवणे मन हे मागे भगवंताचे. आणि खरोखर श्रवण केलं की मन भगवंताकडे ओढ घेतच. मग दुसरं काही, जरा आपल्याला वेळ मिळाला की गोंदवलेला जावंसं वाटतं, जरा वेळ मिळाला की शेगावला जावंसं वाटतं. का? कारण ती ओढ असते. नाही तर आपण अहो जरा काढा ना बघा, पायी 5 घडीला तिकीट मिळत आहेत का, बुकिंग मिळत आहे का, आता नाही असं मनात येत. ही ओढ लागली की ह्या बाजूची काही आठवणच होत नाही. मग आपल्याला हिल स्टेशनला जायची, हे आमची हिल स्टेशनच आहे तसं वाटतं आणि तिथे जावंसं वाटतं. हा जो आहे की मन भगवंताकडे ओढ घेतं, हा आपोआपच परिणाम होतो. प्रपंचात किंवा परमार्थात काय श्रवण केलं की फायदा आहेच. आता काय ऐकावं, किती ऐकावं, कुणाचं ऐकावं, हे तर सगळं आहेच. पण समजा अगदी आपल्याला हे नाही लक्षात आलं तरी सगळं ऐकावं आणि त्यातलं काय घ्यायचं ते ठरवावं. आपण अगदी सुरुवातीला आठवत असेल श्रवणाचा नवविधा भक्तीतला जेव्हा समाज शिकलो होतो तेव्हा बिरबलाची गोष्ट ऐकली होती. आज काही सगळी गोष्ट सांगण्याची आवश्यकता नाही आहे, पण 3ऱ्या प्रकारची जी मूर्ती आहे की तार कानामध्ये घातली तर ती तार बाहेरच आली नाही, तसं आपण व्हायचं आहे की जे काही ऐकलेलं आहे ते मनामध्ये साठवायचं आहे, हृदयात साठवायचं आहे. म्हणजे मग त्याचा आपल्याला उपयोग करता येईल. नाही तर ऐकलं, दुसरा कान भगवंतांनी दिलेलं आहे ते सोडून दिलं. किंवा दुसऱ्या प्रकारचे लोक असतात, ऐकतात आणि खूप बोलतात. म्हणजे ऐकायचं थोडं आणि मी आव केलं, मी ढाव केलं, मी त्याव केलं, असं सगळे झाले. मी ज्ञानेश्वर वाचून झाली, दासबोध वाचून, अरे वा चांगली गोष्ट आहे, असं झालं वाचून तर काय. परंतु हे नुसतं बोलून घालवायचं काहीच त्याचा उपयोग नाही. त्याही दोन्ही प्रकारची माणसं समाजामध्ये आपल्याला सत्संगाला किंवा श्रवण करायला उपयोगी पडत नाहीत. नुसती बोलणारी किंवा नुसती सोडून देणारी. मग सत्संग कुणाचा करायचा? 3ऱ्या प्रकारच्या माणसाचा. ऐकतायत आणि मनात साठवून ठेवतायत, योग्य वेळेला योग्य माणसांची योग्य पद्धतीनं त्यातलं सार काढून आपल्याला देत आहेत, त्यांच्याशी आपण त्यांचं श्रवण आपण करायचं. मग आपल्याला जावंसं वाटतं. अजयबाबांच्या कथेला जातो आहे, मराठे काकांच्या, आता मराठे काका नसले तरी आता कथा चालू आहे तिथे आपण जातो आहे. ह्याचं कारण नेमकं कुठे आपल्याला सार मिळेल. अनेक ग्रंथ वाचून त्यातलं घेतलेलं सार आपल्याला कुठे मिळेल, आपले परिश्रम कमी होतील, हे ज्याला कळतं तो बरोबर योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून ऐकायला जातो.
दुसरं प्रपंचाचा विचार केला तर मोठ्या माणसांचं ऐकावं, आईवडिलांचं ऐकावं, सद्गुरू आपल्या शिक्षकांचं ऐकावं, मुलांच्या दृष्टीने शिक्षकांचं ऐकावं. आणि तिथे काही आपल्याला असं नाही म्हणता येत की ऐकावं पाहिजे तेवढंच घ्यावं असं नाही. ते सगळं ऐकावं, ते सांगतील तसंच करावं. किंबहुना कधी कधी आत्ता आपल्याला ते आवडत नाही आहे तरी देखील करावं. आत्ता तू माझं ऐक, 2 तास दुसरं काही करायचं नाही, अभ्यास झालाच पाहिजे तर ऐकायचं. मुलांना सांगताना असंच सांगायला हवं की आत्ता माझं ऐक. परमार्थामध्ये आपण असं म्हटलं की खूप ऐकलं तर त्यातलं आपण ठरवावं आपल्याला काय झेपेल तेवढं ऐकावं. प्रपंचामध्ये तसं चालणार नाही. प्रपंचामध्ये किंवा मुलांच्या दृष्टीने आपण जर म्हणतो तेव्हा आईवडिलांचं ऐकावं, आपल्या शिक्षकांचं ऐकावं, मोठ्या माणसांचं ऐकावं. तर ते सगळं ते सांगतील ते सगळं ऐकावं, त्याच्यात आपलं काही डोकं घालायचं नाही. ते म्हणतात तसंच करायचं, कळो न कळो तरी देखील त्यांचं ऐकायचं. परमार्था मात्र सद्गुरूंचं ऐकावं, संतांचं ग्रंथांचं ऐकावं. ऐकलं तर ते सगळं कळेल असं नाही, म्हणून मग वारंवार ऐकावं. पुन्हा पुन्हा ऐकलं तर आपल्याला थोडं थोडं कळेल. श्रवणे घडे सर्व काही, एका या श्रवणाने सगळ्या गोष्टी घडतील अशी खात्री समर्थ आपल्याला देतात. आणि लगेच ऐकिल्या विण कळे हे ठाऊक आहे जना. ऐकल्याशिवाय काहीच कळणार नाही, लोकांना माहिती आहे. कुठलीही गोष्ट आपल्याला कळायला हवी असेल तर दुसऱ्याकडून शिकावी लागते, एकदम आपल्याला येत नाही. आपण जर सगळ्या 84 लक्ष योनीतल्या आणि त्यांच्याशी तुलना केली तर आपल्याला कळेल की आपण सगळ्यामध्ये अशिक्षित आहोत. आधी सगळं आपल्याला शिकवावं लागतं. बाकी सगळे जीव त्या मनाने, मांजर लगेच जन्माला चालायला लागतं आहे, खायचं कसं कळतं आहे, पक्षी किती कुठे दिसते का आपल्याला, कसं उडायचं शिकवलं जातं आहे का, घरच्यातनं बाहेर पडले की लगेच पटकन उडत आहेत. भले ते अंतर कमी येईल, परत परत येतील, लक्ष ठेवतील त्यांचे आईवडील, हे बरोबर आहे. पण कला आहे ती आपोआप सगळं ते येत आहे. माणसाला काहीच येत नाही, माणसाला सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात. चालचाल बाते, भिंती शोभं करायचं, एक पाऊल टाकलं टाळ्या वाजवायच्या आणि मग हळूहळू हळूहळू झालं, एकदा पाऊल टाकायला सुरुवात झाली. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवाव्या लागतात असं दिसेल. म्हणून ते म्हणतात ऐकिल्या विणा कळेना. दुसऱ्याचं ऐकल्याशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट कळत नाही, परमार्थातली तर मुळीच कळत नाही. म्हणून समर्थ आपल्याला ऐकायला सांगतात. पुढे तरी म्हटलं की हे जग जे आहे ना ते ज्ञानाने भरलेलं आहे, अफाट खजिना आहे या ठिकाणी. त्या खजिन्यातलं आपल्याला घ्यायचं आहे आणि ते ज्ञान श्रवणा वाचून हाती लागणार नाही, इतकं भरलेलं अफाट ज्ञान आहे. त्यातलं जे आपल्या योग्यतेचं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे, तर ते ऐकल्याशिवाय कसं घेणार, त्यामुळे ते घ्यावं लागेल. सगळ्या वस्तूंची माहिती होईल, मीच करून घेईन असं नाही होणार. नाहीतर काय, आत्तासुद्धा आपण इथे आलो नसतो, आपल्या सगळ्यांना घरात दासबोध आहे तर म्हटलं असतं की काही नाही माझं मी वाचेन. पण आपल्याला असं वाटतं नाही, आपण हा ऐकण्याने आपल्याला तो ग्रंथ अधिक कळेल, म्हणून आपण ऐकण्यासाठी येतो. त्यामुळे श्रवण केल्याचा उपयोग हा असा आहे की चटकन एखादा विषय आपल्याला कळतो. नाहीतर मी सांगितलं होतं आपल्या ग्रुप लिडरला की मी तुला पुस्तकं देते आणि तू ती वाच, याची काय आवश्यकता नाही आहे. पण त्यांनी पण विचारले, आधी म्हणाला असं आहे का बरं बघतो, म्हणून घेतली पुस्तकं. पण परत व्हायला नको होतं काय आपण हेच सुरू करा, ते वाचून काही जमत नाही आहे. तर वाचण्यापेक्षा श्रवण हे उपयुक्त होईल अशी आपल्या सगळ्यांना खात्री पडते, म्हणून आपण ते करतो आहे. जग सगळं असं ज्ञानाने जे भरलेलं आहे त्यातलं जे आपल्याला घ्यायचं आहे, तर समर्थ आपल्याला सांगतात की श्रवण जर नसेल तर अज्ञान. आपल्याला जर ऐकता आलं नाही, ऐकायला मिळालं नाही, तर मग आपलं काय होईल, तर खरोखरच जसा सूर्य नसला की अंधार, तसं श्रवण नसलं की अज्ञान, असे समर्थांचे शब्द आहेत की जरा आपला काळोख पडतो, सूर्य येईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागते. तसं म्हणे आहे की ऐकलं नाही तर सगळीकडे अज्ञान पसरलेलं आहे. त्यामुळे खूप ऐकायचं, त्या ऐकण्याचा आपल्याला उपयोग होईल. न देखता दिनकर पडे अथवा अंधार, पडे अवघा अंधार, श्रवणे विण प्रकार तैसा होईल. असं अज्ञान पसरेल जर आपण ऐकलं नाही तर. भक्तीचे 9 प्रकार आपण पाहिले होते, तर सगळे प्रकार त्यांनी यादी दिली आहे. भक्तीचे 9 प्रकार ऐकावेत, मुक्तीचे 4 प्रकार ऐकावेत, 6 प्रकारचं उपचार आहेत ते आपले ऐकावेत, आपली कर्म कशी असावीत ती ऐकावीत. षडकर्म म्हटले तरी अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह सगळं ऐकावं, सगळं ऐकावं असं ते सांगतात. म्हणजे ऐकल्याशिवाय आपल्याला समजणारच नाही, त्यामुळे सगळं ऐकावं म्हणतात. नाना व्रते, नाना दाने, निरनिराळे प्रकार असतात ते सगळे आपण ऐकावेत आणि ऐकल्याशिवाय ते आपल्याला कळणार नाहीत. यासाठी ते आपल्याला पुन्हा पुन्हा श्रवणाची विनंती करणार आहेत.
सुरुवातीला तरी म्हटलं तसंच आहे की आपण आपली तपासणी करावी. आता ते खात्री देत आहेत पुढल्या 32व्या ओवीपासून की श्रवण केल्याने अंतरंग बदलतं. सुरुवातीला सांगितलं की आपण आपली प्रतीक्षा करा, आपल्यात काही बदल होतो आहे का असा प्रश्न त्यांनी सुरुवातीला विचारला. फलश्रुती सांगण्यापूर्वीच सांगितलं की आपण आपली परीक्षा घ्यायची की एवढं ऐकलं काही उपयोग झाला का, वर्षभर दासबोध वाचते आहे काहीच नाही उपयोग, मग काय केलं श्रवण असं होईल असं सुरुवातीला सांगितलं. आता मात्र 32व्या ओळीपासून पुढे ते आपल्याला सांगतात की आपलं अंतरंग बदलतं. म्हणजे आता खात्री देत आहेत की जर का आपण चिकाटीने अशा प्रकारे एखाद्या संतांचं एखाद्या ग्रंथाचं श्रवण केलं म्हणजे अभ्यास केला तर त्याच्यामधून आपलं अंतरंग नक्की बदलतं. इतकं बदलतं की आपली दुष्ट बुद्धी मावळते, मनामध्ये वाईट विचार आपल्या येत नाही, आपोआप आपल्या सगळ्या अंतरंगामध्ये बदल घडतो असं ते सांगतात. श्रवणातून मनन, मनातून निधिध्यास असा सगळा हळूहळू पालट आपला होतो आणि साक्षात्कारापर्यंत आपली प्रगती होते अशी खात्री समर्थ आपल्याला ह्या 32 ते 39 या 8 ओळ्यांमध्ये देणार आहेत. ते म्हणतात जसं औषधांनी शारीरिक व्याधी बऱ्या होतात ना, असं एकदम नाही बाटलीभर औषध घेऊन चालत. 3 डोस डॉक्टर देतात, मग ते हे 3 दिवस घ्या, मग कदाचित ते थोडासा डोस कमी पण करतात किंवा त्यांना वाटलं की नाही बाबा बरं होत नाही आहे तर अजून पुन्हा थोडासा डोस वाढवून देतात, काही वेळा बदल करून देतात. पण धीरे धीरेच त्याला करावं लागतं. एकदम हा रोग ही बाटली असं नाही चालत. त्यामुळे ह्या जशा गोष्टी आहेत त्या औषधाने जसं शारीरिक व्याधी बऱ्या होतात तसं श्रवण आणि देहबुद्धी कमी होते, धीरे धीरे होते. औषधाने जसा बदल होतो शारीरिक व्याधीमध्ये तसंच होईल. आता ॲलोपॅथीच्या औषधांनी गोळी घेतली की आपलं रक्त पातळ झालं, त्यामुळे आता ती यावीच लागते आपल्याला, तर तो भाग वेगळा आहे. परंतु असं इमिजिएट इफेक्ट नाही होणार, परंतु धीरे धीरे आपली ममत्वाची बुद्धी, देहबुद्धी, अहंकाराची बुद्धी हे सगळं आपोआप हळूहळू कमी होताना दिसेल असं ते आपल्याला सांगतात. आणि श्रवण करेल त्याचा भाग्योदय होईल. श्रवणे घडे उपरती, बद्धाचा मुमुक्षू, मुमुक्षाचा साधक, साधकाचा सिद्ध अशी सगळी प्रगती आपोआप घडेल असं ते आपल्याला सांगतात. अगदी दुष्टात दुष्ट असणाऱ्या, नेहमी वाल्याचं उदाहरण दिलं जातंच की वाल्याचं सुद्धा वाल्मिकी झालाच की, तसं दुष्ट माणूस चांगला सद्बुद्ध होऊ शकतो, दुरात्म्याचा पुण्यात्मा होतो, धीरे धीरे होतो. एकदम त्याची प्रवृत्ती बदलेल अशातला भाग नाही, परंतु श्रवणाचा उपयोग झाला, श्रवणाचा फायदा हाच आहे की त्याच्यामध्ये अंतरंग त्याचं बदल होतं. पुढल्या 40पासून 50 10 ओव्यांमध्ये आपण जी मंडळी आहोत, देहबुद्धी किती असता कामा नाही वगैरे म्हटलं तरी देखील आपण देहबुद्धीची माणसं आहोत. सांगायला सोपं आहे हो, पण खरंच गुडघा दुखत असला तर नाही मन लागत इथे. आता खरं गुडघ्याचा मनाशी काय संबंध आहे पाहिला तर, परंतु तो माझा आहे ना गुडघा, त्यामुळे त्या माझ्या मनाला त्याच्या यातना होतात आणि म्हणून आपण देहबुद्धीची माणसं आहोत. या देहामध्ये काही जरी बदल झाला तरी देखील त्याचा आपल्या सगळ्याला त्रास होतो आणि त्यामुळे अशा देहबुद्धीत असणाऱ्या माणसाला एकदम सगळं श्रद्धांचं श्रवण केल्याने परिणाम होईल, उपयोग होईल असं कसं म्हणता येईल. म्हणून मग ते आपल्याला सांगतात की साधकाने प्रयत्न चालू ठेवावा आणि मग आपल्या लक्षात येईल की अरे हो, आपल्या आवडीच्या गोष्टी करत असताना आपण आपल्या देहाचं दुःख विसरतो की, मग ते जर आपण विसरतो तर हळूहळू होईल बदल. मग आज थोडा वेळ बदल झाला, उद्या आणखीन थोडा वेळ असं आपल्याला करता येईल. पण जिथे श्रवण घडतच नाही, म्हणजे अगदी दुसऱ्या बाजू विचार करा की ऐकतच नाहीत मुलं हल्ली, सगळ्या पालकांच्या तोंडी एकच वाक्य असतं, हल्ली मुलं ऐकतच नाहीत. आता ऐकतच नाही म्हणजे फक्त काही कानाने ऐकायचा प्रश्न नाही आहे, आपण काय सांगतो ते पटतच नाही, त्यांचे विचार वेगळेच असतात, आपण सांगतो त्याच्या विरुद्धच त्यांना वागायचं असतं. असे सगळे डायलॉग आपण आपापल्या घरांमध्ये ऐकत असतो, बोलत असतो. तर ते न ऐकणं याचा अर्थ न पटवून घेणं असं आहे. त्यामुळे हळूहळू ते आपल्याला ह्या मुद्द्यावर आणणार आहेत की ऐकायचं नाही याचा अर्थ काय. तर नुसतं श्रवणाचा हा हे नाही आहे, म्हणजे जी ज्ञानेंद्रिय आपली आहेत त्या ज्ञानेंद्रियांमधले फक्त श्रवण म्हणजे कान यांच्याचबद्दल आपल्याला बोलायचं नाही आहे. तर आपल्या सगळ्या 11च्या 11 इंद्रियांबद्दल त्यांना म्हणायचं आहे. सगळ्या इंद्रियांनी ते ऐकायचं आहे. म्हणजे डायबेटीस आहे तर फक्त रसनेला शिकवून चालणार नाही की तू गोड खाऊ नकोस, ते डॉक्टरांनी शिकवलेलं असतं. पण ते रसनेनी खाऊ नये, हाताला पण सांगायला पाहिजे की बाबा उचलू नको, समोर दिसलं तरी घेऊ नको, मनाला पण सांगायला पाहिजे
की अरे इच्छा झाली तरी नको, असं सगळ्यांनी आपल्याला मदत केली पाहिजे. त्यामुळे श्रवण करायचं याचा अर्थ फक्त कानाचा आहे असं नाही, सगळ्या 11च्या 11 इंद्रियांचं ते काम आहे. त्यामुळे सगळ्यालाच, आणि मग त्या सगळ्या 11मधलं मनश्शास्मी, भगवंतांनी सांगितलं की विभूतींमध्ये मी मन आहे, तर त्या मनाला सारखं पटवायला लागेल. त्यामुळे मनाला श्रवण करायला सांगायला पाहिजे. एकदा मनाने ऐकलं ना तर सगळी इंद्रिय ऐकतात. हा सगळ्यांचा अनुभव आहे. मन पाहिजे ऐकायला, मनाने ऐकलं ते काम वाढतं. श्रवण नाही की आळस येतो. आता मनाने ऐकलं तर होतं, त्याच्या उलट मनाने ऐकलं नाही तर काय घडतं, तर आळस होतो. समर्थांचा पुढे येणार आहे आपल्याला की आळस आणि निद्रा ही एकमेकांची भावंडं आहेत. त्यामुळे आळस आलं की झोप येते किंवा झोप आला की आळस होतो. आपलं पण होतं दुपारी खरं 10 मिनटं पडून पुरतं, पण जरा चुकून झोपलो जास्त की संध्याकाळ आपली आळसात जाते. असं वाटतं की शिकायचं आज गेला दिवस वाया गेला. कारण ती दोघं भावंडं आहेत, एक आलं की दुसरं आपोआप येतो म्हणून ते आपल्याला सांगतायत. पुढे म्हणत आहे की असं श्रवण एकदा करून पुरत नाही, वारंवार करावं लागतं. जसं तहान, आपल्याला आत्ता पाणी प्यायलं, एक 10 मिनटं आपल्याला बरं वाटलं की अरे वा, पण पुन्हा तहान लागणार आहे. आत्ता आपण जेवलो तरी पुन्हा आपल्याला जेवायला लागणार आहे. तसंच श्रवणाचं आहे, पुन्हा पुन्हा करावं लागतं. जसं जेवावं परत लागतं, पाणी प्यावं परत लागतं, तितकंच महत्त्वाचं आहे की आपल्याला श्रवण पुन्हा 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 करावं लागतं. त्याच्यासाठी कान आणि आत्ता म्हटलं तसं मन आपल्याला दोन्ही तयार ठेवावं लागतं. स्वामी माधवनाथांनी म्हटलं की 12 वर्ष 12 वर्ष श्रवण करायचं, 12 वर्ष श्रवण केलेल्याचं मनन करायचं आणि 12 वर्ष त्याचं चिंतन करायचं, म्हणजे 36 वर्ष साधना करायची. म्हणून श्रवण साधना असंच म्हटलं आहे. नुसतं श्रवण करा नाही, श्रवणाला साधनाच म्हटलं आहे. श्रवण साधनाच आहे ती. जसं असतं ना की आपण भांडी रोज घासावी लागतात, केर रोज काढावा लागतो, घर रोज स्वच्छ करावं लागतं, अंघोळ आपल्याला रोज करावी लागते. तसं याचं आहे, रोज आपल्याला श्रवण करायला लागतं, रोज श्रवण करायला लागतं. एकदा करून नाही. विष्णू सहस्त्रनाम आज एकदा म्हटलं, आता महिनाभर नाही असं नाही चालत. गीता आता काय जाऊन आलो ना शंकराचार्यांकडे आम्ही, 18 अध्याय पाठ झाले. अरे रोज म्हणायला वेळ नाही तर काहीच त्याचा उपयोग नाही. एकदा घेऊन आलात बक्षीस, पुढे काय, रोज 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 करावं लागतं. त्यामुळे ह्या गोष्टी अशा आहेत की एकदा झाल्या म्हणजे झालं असं नाही करून चालत. तहान भुकेसारख्या आहेत की ती जशी सारखी आपल्याला लागते तसं श्रवण आपल्याला रोज करावं लागतं. जो श्रवण करत नाही तो असा या बंधनामध्ये अडकतो, अहंकारामध्ये अडकतो. म्हणून सगळ्यांनी करावं. म्हणजे असं नाही की बद्धांनीच फक्त हे श्रवण करावं का, आता ज्याला मोक्षाकडे वाटचाल झाली त्याला काय करायचं आहे सगळं श्रवण करून, आता ह्यांना येतं आहे असं नाही. बद्ध, मुमुक्षू, साधक, अगदी सिद्धसुद्धा सगळ्यांना श्रवण करावं लागतं. संतसुद्धा आपल्याला करताना दिसतात. समर्थांच्या हातात माळ दिसते, आपण फोटो पाहिल्यावर महाराज गोंदवलेकर महाराजांच्या हातात माळ दिसते. याचा अर्थ ती पण मंडळी साधना करतात. नाही तर झालं आमचं सगळं करून असं नाही. त्यामुळे बद्ध असू दे नाही तर सिद्ध असू दे, सगळ्यांना साधना करावीच लागते, नित्याने करावी लागते. कारण ते थांबलं तर लगेच आपण सापशिडीसारखं आहे, लगेच खाली येऊ. म्हणून ते आपल्या काय स्वहित साधायचं असेल तर श्रवण करावंच लागतं. श्रवण केली असे फळं जसं म्हटलं तसं समर्थ कडक शिक्षक आहेत. मी नेहमी म्हणते, श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर, त्याचा होय अपहार स्वहित विषयी. प्रत्येक अर्ध्या चरणामध्ये अगदी एक एक फटकाच मारला की श्रवणाचा अनादर, नाही श्रवण केलं काय घडेल, श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर, आळस वाढेल. आणि नुसतं नाही, आळसे करी जो नर त्याचा होय अपहार स्वहित विषयी, त्याचं कल्याण पण होणार नाही, त्या कल्याणाचा अपहार होईल म्हणजे आणखीनच त्याचं वाईट होईल. काय होईल काय नाही लगेच सांगून टाकतात, असं केलंच तर असं, नाही केलंच तर असं. अशा पद्धतीने समर्थ आपल्याला श्रवणाचे फायदे सांगतात. आता हे आहे श्रवण कोणाचं करायचं किंवा कोणतं श्रवण करायचं, काय काय श्रवण करायचं, हे प्रश्न आपल्याला पडतील की अहो इतकं सगळं चाललेलं असतं, नेमकी निवड काय करायची त्यातली. आपल्याला काय आवडेल ते पाहायचं आणि त्याप्रमाणे त्याचं हे करायचं. सांगणारा जो कोणी आहे, म्हणजे हे झालं आपलं आत्तापर्यंत आपण जे वाचलं ते श्रवण करणारे आपले, म्हणजे आपण श्रोते म्हणून आपण या समासाकडे पाहिलं. आता ते समर्थ आपल्याला जाणीव करून देत आहेत, जो सांगणारा आहे, वक्ता आहे, त्या वक्त्यालासुद्धा त्याला काही बंधन आहे. लोकांचा बुद्धिभेद होईल असं त्यांनी सांगता कामा नये. लोकांना एखादा विषय सांगताना त्यांच्या मनामधला संशय दूर होईल असं सांगायचं आहे. त्यामुळे त्यांचा बुद्धिभेद होईल, ते संभ्रमात पडतील,
नेमकं काय करावं कळत नाही आहे, असं होईल. आता इलेक्शन जवळ आलं आहे, मला पु ल देशपांडेंची आठवण होते. पु ल म्हणायचे की रोज पुण्यामध्ये एकेका कुठल्या तरी सभेला जायचे आणि ज्या सभेला जातील तिथले एक एक फरडे बघते आणि ते आपापली पक्षाने केलेली कामं विमा अशी सगळी सांगायचे. मग सगळं ऐकलं की यांनाच द्यायला पाहिजे, मत सॉलिड आहे, खूप काम केलं आहे, यांनाच द्यायला पाहिजे मत. दुसऱ्या दिवशी दुसरा पक्ष की त्याला पण अरे वा, कारण तो वक्ता काय बोलतो आहे त्याच्यावरच फक्त आपण ठेवलं तर आपला बुद्धिभेद होईल. तो जे सांगतो आहे त्यातलं खरं काय खोटं काय आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे समर्थ जाता जाता सांगणाऱ्या माणसांना पण सूचना देत आहे की लोकांचा बुद्धिभेद होईल, लोक गोंधळात पडतील असं सांगू नये. म्हणजे सत्य सांगावं, जे काही असेल ते खरं खरं काय असेल ते सांगावं. असं असतं की एक वेळ अज्ञान परवडतं, पण असं अर्धवट ज्ञान किंवा विपरीत ज्ञान असतं ना ते धोकादायक असतं. त्यामुळे काय कुठून ऐकायचं व कुणाचं ऐकायचं हे पण आपल्याला ठरवावं लागतं, नाही तर आपली गडबड होते. नेमकं कुठल्या म्हणजे गाडी आपली ट्रॅकवर राहत नाही, त्याच्यासाठी ते आपल्याला सांगतात. पूर्वी समर्थांनी हे सांगण्याचा उद्देश असेल की मुद्रणकला नव्हती, त्यामुळे पुस्तकं अशी आत्ता जशी आपल्याला अव्हेलेबल असतात तशी पुस्तकं नव्हती. त्यामुळे मग त्यांना कोणाकडून तरी ऐकणं. आम्हाला पण आठवत असेल, आपल्या आज्या या पुराणाला जायच्या, त्या काही शाळेत जात नव्हत्या, त्यामुळे त्यांचं काही त्या पुस्तकं वाचू शकत नव्हत्या, तशी नव्हतीच त्यावेळेला पद्धती. मग त्यांचं काय असायचं तर कुठल्या तरी जवळच्या एखाद्या मंदिरामध्ये रोज कोणीतरी काहीतरी एखादं पुराण लावलेलं असायचं आणि मग त्या बिचारा काही नाही आपल्या ओच्यामध्ये एक बुडभर तांदूळ एखादा पैसा घेऊन तिथं जाऊन बसायचं श्रवण. तेवढ्या याच्यावर त्यांचे 24 तास जायचे. मग भले आपण ऐकतो त्यावेळेच्या गंमत म्हणून गोष्टी ऐकतो, कसल्या त्या ऐकायच्या फुलवातीच करायच्या, पण त्या जरी फुलवाती करायला ते कानावर पडत होतं ना, तर ते कानावर पडत होतं त्याच्यात त्यांना आनंद मिळत होता. मुद्दा काय आहे की जो कोणी सांगणारा आहे तरी बुद्धिभेद करता कामा नये, त्यांच्यात गोंधळ निर्माण होईल असं करता कामा नये. त्यामुळे समर्थ आपल्याला सांगतात की हळूहळू काय होतं याची आवड लागायला लागते. हरिविजय लावला आहे ग्रंथ, आपोआप आपल्याला त्या ग्रंथामध्ये काय आहे ते कळेल, कानावर 4 शब्द पडतील. आणि हा तर आता मानसशास्त्राने सिद्ध केलेला विषय आहे की नुसतं कानावर पडलेलं सुद्धा मुखोद्गत होतं. आम्ही काही गोष्टी आपल्या पटकन पाठ होतात, काही किती प्रयत्न करा होत नाहीत. याचा अर्थच असा आहे की गेल्या जन्मामध्ये एकदा संस्कार झालेला आहे म्हणून आत्ता ते पाठ होत आहेत. चिन्मयानंद म्हणतात की गेल्या जन्मामध्ये आपण अभ्यास केला आहे, आत्ता रिव्हिजन करतो आहे. जेव्हा असं आपल्याला अनुभव येतो ना की हे कसं हे आपल्याला पटकन आलं, एखादं स्तोत्र आपल्याला पटकन येतं, एखादं किती घासा नाहीच येत, त्याच्या मागचा रहस्य हेच आहे की गेल्या जन्मात ह्या गोष्टीशी परिचय झाला होता, त्यामुळे ते पटकन आपल्याला आलं. कलेच्या बाबतीत असंच आहे की एखादी 5 वर्षाची मुलगी इतकी छान रागदारीमध्ये पटकन पिकअप करते आणि आपण अगदी अचंबित होतो की काय हे कसं काय हिला इतक्या लहान वयात जमलं. याच्यामागचं रहस्य तेच आहे की आधीच्या जन्मात अभ्यास झाला आहे, आत्ता फक्त सराव याच्यावर काम भागत आहे. तर तसं आहे, समर्थ आपल्याला सांगतात की श्रवण केलं आत्ता नाही मिळाला फायदा तरी कधीतरी आपल्याला मिळेल, पुढल्या जन्मात नक्की मिळेल असं ते आपल्याला सांगतात. सद्गुरू सांगतात. आणि शिष्य पूर्वी आत्ता म्हटलं तसं मुद्रणकला नसल्यामुळे आणखीन एक गोष्ट होती की पाठांतरावर खूप भर होता की सद्गुरूंनी एखादी गोष्ट सांगायची ती शिष्यांनी पाठच करायची. त्यामुळे सगळी जी गुरुकुलं होती त्या गुरुकुलामध्ये पाठांतर हेच महत्त्वाचं होतं की त्यांनी मुलांनी पाठ करायचं. आणि म्हणून मग बघा साधे सोपे वाटणारे धडेसुद्धा गुरुजी पाठ झालं, ते पाठ झालं म्हणजे त्याचं आचरण झालं का असा प्रश्न विचारलेला असायचा. आणि मग ते पाठ करून मी नुसतं लिहून वाचून प्रश्नोत्तरं असं काही नव्हतंच, त्यामुळे सगळं काय असेल ते मुखोद्गत केलं जायचं. आणि मग हळूहळू ह्या अशा प्रकारच्या ज्ञानप्राप्तीची आवड पण लागायची. तर ठीक आहे, काळाप्रमाणे आपल्यामध्ये झालेले बदल आहेत. आता आपल्याला इतक्या सुविधा आहेत की आपल्याला सगळं रेडीमेड, मी तर गमतीनं म्हणते की आपल्याला खरोखरच पंचपक्वान्नांचं सजलेलं ताट रोज छानपैकी मिळतं. त्यामुळे आपल्याला काहीच परिश्रम नाही आहेत, पाहिजे ती निवड आपण करू शकतो आणि आपण आपलं पोट भरू शकतो. तर तसं आहे. त्यामुळे अगदी कुठला म्हणू तो ग्रंथ, आता तर काय गुगलवरती सगळे ग्रंथ पण आपल्याला सहज मिळतात, तर आता तर काहीच प्रश्न नाही आहे. तर असं हातात ग्रंथ नव्हता अशी वेळ होती तेव्हासुद्धा या लोकांनी हे सगळं टिकवलं. आता तर प्रश्नच नाही आहे, आता सगळे अवेलेबल आहेत आपल्याला. त्यामुळे त्या काळामध्ये काही नसताना स्वाभाविक आहे की मला कधी वाटतं की या सगळ्या संतांना कुठल्याच यांनी PhD दिली नाही.
आणि आता एक 3 वर्ष अभ्यास केला एखाद्या ग्रंथाचा की लगेच PhD. 12 वर्ष तिथे बिचारे सांगतायत आपल्याला करायला, आणि 3 वर्षात एखाद्या ग्रंथावरती एखाद्या विषयावर PhD मिळून जाते. तर असं सुविधा झाल्याचा परिणाम आहे. ठीक आहे, पण मुद्दा काय तर असं श्रवण केल्याने आपल्याला काय काय मिळतं आणि काय काय नाही, कुणाचं ऐकावं, किती ऐकावं या संबंधी आहे. एक गुरुजींनी सांगितलेला किस्सा आहे, गोळवलकर गुरुजींनी, कसं कोणाकडून आपण ऐकतो आहे याचा परिणाम होतो. तर डॉक्टर हेडगेवार आजारी होते अखेरच्या दिवसांमध्ये, आणि मग डॉक्टरांनी सांगितलं होतं की यांना कोणाला भेटू देऊ नका. ते थोडंसं जरी बोलले ना तरी त्यांना त्रास होतो आहे, तर त्यांना कोणाला भेटू देऊ नका. आणि मग गुरुजींवर ही जबाबदारी की जे कोणी बाहेर त्यांना भेटायला म्हणून येतील. आता हा संबंध अखिल भारतीय काय जगामध्ये संघाचं काम इतकं हे होतं की कुणी कुणी भेटायला यायचं त्यांना सारखं. आणि मग बाहेरच्या बाहेर गुरुजी त्यांच्याशी बोलून त्यांचा काय विषय तो समजून घेऊन त्यांना आपल्या भाषेत कटवायचेच की भेटू द्यायचेच नाही, असं करत होते. आणि असं बरेच दिवस चाललं होतं. एक दिवस श्यामाप्रसाद मुखर्जी आले आणि श्यामाप्रसाद गुरुजींना म्हणाले मला एक 10 मिनटं त्यांच्याशी बोलायचं आहे. गुरुजींनी सांगितलं नाही बोलता येणार, आम्हाला डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली आहे, तुमचं काय काम आहे मला सांगा. आता श्यामाप्रसाद मुखर्जींचं काम म्हटलं तर देशाच्या संदर्भातच त्यांना काही विचार एकमेकांना विचारायचं होतं, बोलायचं होतं. त्यामुळे यांना सांगून काय, तरी देखील गुरुजी पण तितकेच विचारी होते. म्हणून श्यामाप्रसादांनी गुरुजी जवळजवळ 2 तास त्यांच्या विषयावर चर्चा केली, त्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. आणि राष्ट्रीय प्रश्न होते त्यामुळे गुरुजींचे काही मुद्दे श्यामाप्रसादने ऐकले, श्यामाप्रसादजींचे त्यांनी ऐकले, सगळं झालं. आणि सगळं झाल्यावर सुद्धा श्यामाप्रसादजी गुरुजीला म्हणाले, अगदी काकुळती लावून म्हणाले, एक मला 5 मिनटं तरी त्यांची भेट दे रे. एक 5 मिनटं, मी 6व्या मिनटाला बाहेर येतो. आता एकंदर 2 तास या ज्या प्रश्नावरती चर्चा झाली होती तो प्रश्न विचारात घेता आणि या श्यामाप्रसादांची इतकी काकुळती विचारात घेता गुरुजींना असं वाटलं की त्याला द्यावीत 5 मिनटं. म्हणून गुरुजींनी त्याला 5 मिनटं प्रवेशाला परवानगी दिली. 5च मिनटं ते खरंच गेले, पण 5 मिनटांनी श्यामाप्रसादजी बाहेर आले, मात्र त्यांच्या चेहऱ्यावर जी प्रसन्नता होती. गुरुजी लिहितात की इतकी 2 तास चर्चा करून सुद्धा कदाचित मुद्दा पटला किंवा नाही, ते 5 मिनटात डॉक्टरांची भेट झाल्यावर मात्र त्याला पटला. तर एखाद्या माणसाचा असा एक उपयोग आपल्याला होतो, खूप मोठा प्रभावी हे असतं. तर तसं होतं की त्या बोलण्यामागचं जे जीवन आहे, डॉक्टरांची एखादी गोष्ट पटली असं ज्या म्हणतात, तेव्हा आयुष्यभर त्यांनी जे केलं आहे त्यामुळे ते आपल्याला पटतं. आपला मुद्दा काय आहे की कुणाकडून ऐकावं. ते कुणाकडून ऐकावं तर व्यक्तिस्व अशी पाहिजे की त्यांनी काहीतरी प्रत्यक्ष अनुभवला आहे, त्यांनी काहीतरी अभ्यास केला आहे, तर त्यांचं आपल्याला ऐकता येईल ना. गुरुजी एवढे 2 तास बिचारे सांगत होते पण त्यांचं समाधान नाही झालं, आणि 5च मिनिटं डॉक्टरांशी बोलले मात्र त्यांचं समाधान झालं. आता हे जे काही आहे प्रभावी व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वात एक असं म्हणून येत नाही आपल्याला. तर आपलं पण असं होतं, अमक्याने सांगितलं ना तर तमकीला पटेल असं आपण म्हणतो. तर ते काय असतं, तो जो प्रभाव असतो की थांबा ते हवाय ना करून आपण यांना सांगूया, त्यांचं ते ऐकतील असं आपण म्हणतो. तर त्यांचं ते ऐकतील, ते पुन्हा श्रवण झालं की कोणाचं कोण ऐकेल. इंदिरा गांधी जायच्या भेटायला ना बरोबर माहीत होतं की त्या कोणाचं ऐकतील, तिथेच त्यांना पाठवलं जायचं. अशा गोष्टी ज्या असतात त्या आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला कळेल की आता श्रवण काय करायचं ह्याची एक यादी ते आपल्याला देणार आहेत. पण काय श्रवण करावं त्याच्यासाठी त्यांनी असं ठरवलं की एक समर्थ वेगळा समासच द्यावा. त्यामुळे अजून एक श्रवण निरूपणाचा समास समर्थाने घेतला आहे. खरं 4थ्या दशकातला पहिल्या समासामध्ये एकदा यादी देऊन झाली की काहीच जे मिळेल ते बघा. आपल्याला लहानपणी बऱ्याच मोठ्या माणसांच्या चरित्रामध्ये आपण वाचलं आहे की ते अगदी पुढी बांधून पूर्वी कागदामध्ये यायचं ना सामान, किराणा माल, तर तसं पुढ्या जो त्या पण वाचायच्या. अशी वाचनाची आवड होती की वाचायला मिळायचं नाही. आज जसं सगळं अवेलेबल आहे तसं पूर्वीच्या काळी नव्हतं. त्यामुळे त्या पुढ्यांचे कागदसुद्धा वाचले जायचे, इतकी वाचनाची आवड होती असं म्हटलं जायचं. तर तसं वाचनाची आवड लागावी यासाठी काय काय वाचावं, तर जे मिळेल ते वाचावं असं सांगितलंच आहे. वाचाल तर वाचाल असं आपल्याकडे स्लोगनच आहे. त्यामुळे जे मिळेल ते वाचावं. पण असं सुरुवातीला सांगितलं असलं तरी पुन्हा श्रवणात काय वाचावं हा समास काढतायत, याचा अर्थ आता पहिल्या समासापासून 8व्या समासापर्यंत आल्यावर आता निवड करायची. आधी सांगून झालं जे मिळेल ते वाचा,
पण आता मात्र असं नाही. आता ते आपल्याला यादी देणार की काय वाचा. आता वेळ वाया जाणारं नाही वाचायचं, आपल्याला नेमकं काय वाचायचं. आपल्यात होतो बघा, धीरे धीरे परिणाम होतो. आता लायब्ररी आपली कमी झाली, अंक कमी झाला, कादंबऱ्या आपल्या कमी झाल्या, दिवाळी अंक आपले कमी झाले. आता त्या कथांमध्ये आपण रमत नाही आहोत. आपल्या लक्षात आलं की ते सगळं काल्पनिक आहे आणि त्या काल्पनिक कथांमध्ये काही रमण्यात अर्थ नाही. मग आपल्याला आता गोडी संत वाङ्मयाची लागली, हे ग्रंथ आपल्याला वाचावेच वाटतात. याचं कारण तेच आहे. आता पुन्हा अजून असं आहे की हे सगळं वयापरत्वे आपलं झालं. आपण पण लबाड आहोत. हे सगळं वयोमानाप्रमाणे करून करून भागले आणि मग देवपूजेला लागले. पण योग्य वयामध्ये, लहान वयामध्ये जर आपल्याला ह्याची गोडी लागली तर समर्थ आपल्याला सांगतात. समर्थांनी 12-14 वर्षाची मुलं गोळा केली आणि त्यांनाही गोडी लावली. त्यांच्याकडून ग्रंथ लिहून घेतले, मोठमोठे ग्रंथ हाताने मुलांनी लिहिलेत. आणि आज अगदी म्हणजे समर्थांनी लिहिलेला पहिला वाल्मिकी रामायण ग्रंथ धुळ्याच्या वाग्देवता मंदिरात आज उपलब्ध आहे बघायला, समर्थांच्या हस्ताक्षरात. इतकं सगळं लिखाण त्यांनी करून घेतलेलं आहे. त्यामुळे 12-14 वर्षांच्या मुलांनी काय वाचावं ते समर्थ आपल्याला सांगतात. आपण 70ला आल्यावर ते वाचतो आहोत. पण ठीक आहे, समर्थांनी आपल्याला सांगितलं की आत्ता नाही तर पुढल्या जन्मात तरी नक्कीच उपयोग होईल. तर तसं होईल. कसं असतं, काही गोष्टीला त्या त्या वयातच करायला पाहिजे. सध्या एक निवेदिता भिडे ज्या आहेत, विवेकानंद केंद्राचं पूर्ण वेळ काम करतात. त्यांचं रामायणावरती 9 प्रवचन आहे आणि त्या प्रवचनांचे विषय त्यांनी घेताना काही विषय असे आहेत की खरंच लहानच वयामध्ये ते आपण वाचले असते तर आपल्याला त्याचा खूप उपयोग झाला असता. त्यांनी असं उदाहरण म्हणून एक घेते आणि आपण थांबूया. त्यांनी रामाच्या नातेसंबंधांचं उदाहरण दिलं आहे. आणि आपण नेहमी वर्णन करतो की राम लक्ष्मण म्हणजे काय, अगदी लक्ष्मणाने किती त्याला साथ दिली, लक्ष्मण त्याच्या अगदी बरोबर वनवासात राहिला वगैरे वगैरे. आता की रामायण आपल्याला सगळं माहिती आहे. पण तिने एक वेगळ्या पद्धतीने विषय मांडला. तिचं म्हणणं असं की एकाच घरात जन्माला आलेली 2 मुलं, दोघींच्या आया वेगळ्या आहेत परंतु तरी देखील एकाच घरात वाढलेले राजपुत्र आहेत. पण दोघांचे स्वभाव भिन्न आहेत. स्वभाव कुठून बनतो तर स्वभाव आधीच्या जन्मामधल्या वासना, इच्छा याच्यावरून तो स्वभाव बनतो. त्यामुळे राम अतिशय शांत, सोशिक असे झाले, विवेकी असे आहेत. आणि लक्ष्मण रागीट आहे, प्रचंड रागीट आहे. जिथे जिथे आपल्याला दिसेल फक्त त्याची, आत्ता म्हणतो ना, एकच त्याची गोष्ट आहे महत्त्वाची की तो कितीही रागावला, काही झालं तरी रामाच्या परवानगीशिवाय कृती करत नाही आहे. म्हणजे जेव्हा रामाला वनवासात जायला लागलं त्यावेळेला इतका लक्ष्मण चिडला की दशरथाला सुद्धा मारायला निघाला. वाल्मिकी रामायणात वर्णन आहे की राज्य आपलं आहे तो वडील, आणि त्यांनी ते लगेच काढून पण दिले की मला अधिकार कसा आहे की वडिलांना सुद्धा तो गादीवरून बाजूला करू शकेल, असं त्याचे उद्गार त्यांनी काढले. परंतु लगेच त्यांनी म्हटलं की तुझी मान्यता असेल तर करणार, तुझी परवानगी असेल तर करणार. एवढी एकच गोष्ट लक्ष्मणाची बरोबर होती, पण प्रचंड रागीट होता. आता हा प्रसंग सांगताना त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आपण हे आपल्याशी लावून बघायचं. मग आपल्याशी काय लावायचं, आपण घरात 2 भावंड आहोत. आपला आणि आपल्या बहिणीचा किंवा भावाचा स्वभाव भिन्न आहे, आपल्याला बघून सुद्धा कळतं, लक्षात येतं. आवडीनिवडी वेगळ्या असतात, स्वभाव वेगळे असतात. आणि ते स्वभाव कसे बनतात ते मी आपल्याला आता सांगितलं की नुसतं परिस्थितीने स्वभाव बनत नाही. आईवडील एक आहेत म्हणून एकाच स्वभावाची माणसं नसतात, परंतु दिसायला कदाचित असतील, लकबी सगळ्या असतील, पण हे भिन्न स्वभाव भिन्न असू शकतात. तर असं जेव्हा असतं तेव्हा आपण आपल्या माणसाचा स्वभाव ओळखलेला असतो की नाही. आपल्याला माहीत असतं की हा छोट्या छोट्या गोष्टींवर रागावतो. त्यामुळे लक्ष्मण रागावतो हे रामाला माहिती आहे, पण राम कधी लक्ष्मणाला रागावलेला नाही आहे. पुढे अनेक प्रसंग तिने रांगेने दिलेत की प्रत्येक वेळेला त्यांनी लक्ष्मण माझा कसा भाऊ आहे आणि लक्ष्मणाला कसं सांभाळलं पाहिजे असं सांभाळलं आहे त्यांनी. आणि तो कधीही लक्ष्मणाच्या या रागीट स्वभावावर रागवलेला नाही आहे. बस आपण एवढी एक गोष्ट जरी शिकलो तरी आपल्या आयुष्यामध्ये जे असे क्षण येतात की केवळ एका प्रसंगाने नाती तुटलेली असतात. आणि ती तुटलेली नाती जर आपण हा विषय मनात धरला की स्वभावामुळे झाला आहे, त्याला त्यांनी शब्द वापरलेला आहे की तो वाच्यार्थाने बोलला आहे असं समजायचं. की वहिनी जेव्हा म्हणाल्या की तुम्हाला तुम्ही कुठल्या ह्यानी इथे बसताय, रामाची हाक आली तुम्ही जा. आणि खरं म्हणजे लक्ष्मणाने जायचं नाही आहे, लक्ष्मणाने सीतेच्या संरक्षणार्थ तिथेच राहायचं ठरलेलं आहे. तरी देखील लक्ष्मण गेला रामाच्या मागे
आणि रामाने त्याला विचारल्यावर, बहिणीने सांगितल्यावर मी आलो, त्या राम म्हणाले नाही, ही गोष्ट तू बरोबर केली नाहीस, तुला जे काम दिलं होतं तेच तू करायचं होतं. पण तरीही प्रसंगानंतर राम लक्ष्मणावर रागावलेले नाहीत. हा जर विषय आपण लक्षात घेतला आणि आपल्या कुटुंबापुरता मर्यादित जर ठरवलं की रागवायचं कारणच आहे ते तात्पुरतं आहे, ते केवळ वाच्यार्थाने आहे, असं प्रत्यक्षात नाही आहे असं म्हटलं तर नातेसंबंध बिघडणारच आहे, उलट बिघडलेले हे होते. आता ही गोष्ट तरुणपणीच पाहिजे की मी सांगायला कोणीतरी, म्हातारपणी आता सांगून सगळं झाल्यानंतर काय उपयोग. तो म्हटलं खरंच हे समर्थांना किती अवगत होतं, 12-12 वर्षाच्या मुलांना हे सगळं ते समजावत होते आणि त्याप्रमाणे ते सांगत होते. आणि म्हणून श्रवणाचा जो अभ्यास आहे, इतकं श्रवण केल्याने काय काय बदल होतो त्याचे हे दिले आहे. अजून एक श्रवण निरूपणाचा समास लगेचचा पुढल्या म्हणजे आता आपल्या शुक्रवारी पाहायचं आहे, त्याच्यात आपण काय ऐकायचं, कोणाचं ऐकायचं यासंबंधी आणखीन समर्थ प्रकाश टाकते, तो आपण नंतर बघूया. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो, स्वदेश हितरक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनुही देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ.